नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आज एक फार अतिशय वेगळा विषय तुमच्यासमोर ठेवतो आहे. फारशी कोणी ह्याची या अंगाने चर्चा केलेली दिसत नाही. काल वैशाख शुद्ध पंचमी होती आणि ही तिथी म्हणजे आद्य शंकराचार्य, त्यांची जयंती हा दिवस आहे. शंकराचार्यांचं स्मरण कशासाठी करायचं? कोणाला असं वाटेल की काहीतरी सनातनी परंपरेतलं एक व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला त्याच्याशी आता काही देणं घेणं नाही. आधुनिक सगळं जग ज्या पद्धतीनं आता सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये हे जुने लोक कशाला पाहिजे? सगळ्या आपण धर्म परंपरा, सगळ्या प्रथा, या सगळ्या गोष्टींना एकदा तिलांजली देऊन टाकल्याच्या नंतर कशासाठी आणि कुठल्या दृष्टीने या सगळ्या पुन्हा जुन्या लोकांची आठवण करायची असं कोणाला कदाचित वाटू शकेल. पण शंकराचार्यांचं एक आयुष्य सगळं एकूण जेमतेम 32 वर्षाचं आयुष्य आणि त्यांनी केलेलं कार्य पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं की संपूर्ण भारतखंड आपण ज्याला म्हणतो की ते सगळं एक आणण्याचं काम एक माणूस आपल्या अल्पवयामध्ये कशा पद्धतीनं करतो. वरवर पाहत असताना त्यांची वस्त्र, त्यांनी स्थापन केलेली 4 पीठं, त्यांनी म्हणजे त्यांच्यामुळे ज्याची महती वाढली अशी 4 धाम, हे सगळं पाहून किंवा ज्योतिर्लिंगाचं जे प्रस्थ ज्या पद्धतीनं वाढले, हे सगळं पाहून कोणाला असं वाटलं की सनातनी धार्मिक गृहस्थ आहे. पण भारतखंडाच्या 4 बाजूला 4 दिशेला ही पीठ स्थापन करणे, 4 दिशेला ही 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा, हे सगळं पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की आपण समजतो तितकं सरळ साध्या पद्धतीचं हे धार्मिक कार्य नाही. त्या काळची जी परिस्थिती होती की जेव्हा बऱ्याच जणांना ह्याची कल्पना नाही की पहिली मस्जिद भारतामध्ये जी स्थापन झाली ती केरळमधली आहे आणि ती मोहम्मद पैगंबरांच्या हयातीतली आहे. तिथला जो राजा होता केरळचा, चेरामल म्हणून, आणि त्याच्या नावाचीच ती मस्जिद आहे. चेरामल मस्जिद म्हणतात तिला, केरळमध्ये आहे ती. आणि ते गाव शंकराचार्यांचं जे काढली त्याच्यापासून जवळचंच आहे. तो राजा जेव्हा म्हणजे प्रवास करून जेव्हा गेला अरबस्थानामध्ये, त्याची पैगंबरांची भेट झाली, त्यानं इस्लामचा स्वीकार केला आणि वापस येत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा जेव्हा देह वापस आणला तेव्हा त्याच्या पत्नीला आणि बाकीच्यांना सगळ्यांना प्रश्न पडला की आता ह्याचे अंत्यविधी कसे करायचे, कारण ह्यानं इस्लाम स्वीकारलेला होता. तेव्हा त्याच्याबरोबर आलेले जे इस्लामचे अनुयायी होते त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये दफन करतात, दहन नाही. त्या पद्धतीनं त्याचं दफन केलं. मग आता याचं स्मृतिप्रित्यर्थ काय बांधायचं तर ते म्हणे इस्लाममध्ये तर काय अशी पद्धत नाही, पण आम्ही जी मशीद म्हणजे हे करतो, मग ह्याचं तोंड, ते म्हणे तुमच्या पद्धतीत काय पूर्वेकडे तोंड, मग ती मशीद आजही पूर्वेकडे तोंड करून आहे. त्या ठिकाणी नंतरच्या मशिदी ज्या आहेत त्या पश्चिमेकडे तोंड करून झाल्या किंवा नंतर जे काय बांधल्या गेले सगळे इस्लामिक वास्तू. पण ही पहिली वास्तू अशी आहे. फिरोज अनाळे यांनी त्यांच्या इमारत नावाच्या पुस्तकात त्याच्यावरती फार वेगळं आणि छान त्याचं वर्णन केलेलं आहे. हे सगळं शंकराचार्यांच्या मी आधीचं सांगतोय तुम्हाला. मग त्या ठिकाणी तुम्ही मंदिरात काय करतात, दिवा, मग त्या ठिकाणी दिवा. आजही ती मशीद पूर्वेकडे तोंड करून आहे. मशीद कशी म्हणावी, कारण की तिथं याचं दहन केलेलं असल्यामुळे दर्गा म्हणूयात त्याला आपण. चेरामल मशीद असा शब्द जरी असला तरी शंकराचार्य हे सगळे बघतायत. त्याच्यानंतर ख्रिश्चनाने पहिलं जे चर्च स्थापन झालेलं आहे ते तमिळनाडूमधले, तेही दक्षिणेतलं आहे. सगळ्यात प्राचीन असं जे चर्च आहे. शंकराचार्यांना जेव्हा असं लक्षात आलं की धर्मप्रचारासाठी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं हे सगळं जगभरात चालू आहे, मग आपला जो सनातन धर्म आहे त्याचं काय? आपलं जे कालडी गाव आहे ते सोडून आज जे दक्षिण विरुद्ध उत्तर असा वाद सुरू आहे. आणि तुम्ही कल्पना करा त्यांचा जो कालावधी, मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून इंग्रजी आकडे सांगतो. 788 ते 820, इसवी सन 788 ते 820 मोहम्मद पैगंबरांचं जन्म होऊन गेलेला आहे. म्हणजे त्यांचे यापूर्वीचे इस्लामची स्थापना झालेली ख्रिश्चॅनिटी तर आधीच आहे. आणि हे दोन्हीचाही प्रत्यक्ष भारतामध्ये शिरकाव झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती शंकराचार्य म्हणतात की माझा जो सनातन धर्म आहे त्याच्यामध्ये जे वाद बोकाळलेले होते, शैव वैष्णव असा वाद होता. त्याच्यानंतर बौद्धांनी आणि महावीर जैनांनी या दोघांनी सुद्धा वेद परंपरा नाकारून नास्तिक दर्शन जे म्हणतात आणि चारवाक दर्शन, ह्या सगळ्याचा एकत्र करून शंकराचार्यांनी त्या अतिशय कमी वयात त्यांचा जो प्रवास दिलेला आहे ना, मी तुम्हाला तो फक्त मार्ग सांगतो. अभ्यासकांनी त्यांचा जो मार्ग आहे तो मार्ग त्यांचा असा आहे की म्हणजे हा माणूस त्या काळामध्ये इसवी सन 788 ते 820 या काळामध्ये हा माणूस कुठे फिरतोय तुम्ही बघा. कालडी त्यांचं जन्मस्थान केरळ, ओंकारेश्वर मध्य प्रदेश, त्या ठिकाणी त्यांनी गुरुमंत्र गोविंद भगवत पाद यांच्याकडून घेतला मध्य प्रदेशात ओंकारेश्वरला.
त्याच्यानंतर वाराणसी उत्तर प्रदेश, वेदावरील भाषांचे लिखाण प्रत्यक्ष वाराणसीमध्ये त्यांनी केले. बद्रीनाथ उत्तराखंड, बादरायणाच्या वेदांत सूत्रावरील भाष्य, तसेच उपनिषद, भगवद्गीता यांच्यावरील भाष्य आणि विष्णू सहस्त्रनामाचे लिखाण. त्याच्यानंतर ते प्रयागला आले, अलाहाबाद उत्तर प्रदेश, कुमारिल भट्ट यांच्याशी त्यांची भेट झाली. महिष्मती म्हणजे आताचं जे महेश्वर जे आहे ते. दुसरं एक महिष्मती सांगितलं जातं ते बिहारमधलं, पण ह्याने बिहारमधला उल्लेख केलेला आहे. मंडन मिश्रांची भेट आणि वादविवादात त्यांचा पराभव केला. त्याच्यानंतर श्रीशैल्य आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर गोकर्ण महाबळेश्वर, त्याच्यानंतर मूकांबिका कर्नाटक, शृंगेरी कर्नाटक, कालडी केरळ, आईचा अंत्यविधी केला. रामेश्वर तमिळनाडू, तिरुपती आंध्र प्रदेश, अमरावती आपल्या महाराष्ट्रातलं विदर्भातलं, द्वारका गुजरात, उज्जैन मध्य प्रदेश, कामरूप आसाम, नवगुप्त या शाक्तपंथीय पंडिताला हरवले व व्यास सूत्रांवर भाष्य केले. कुठं कुठं फिरलेले आहेत बघा. जगन्नाथपुरी ओडिशा, श्रीनगर काश्मीर, इथे आजही शंकराचार्यांचं जे मंदिर म्हणून सांगितलं जातं प्रत्यक्ष श्रीनगरमध्ये आहे. आणि बद्रीनाथ शेवटचे दिवस आणि केदारनाथ येथे योग समाधी त्यांनी घेतली. मी तुम्हाला फक्त अभ्यासकांनी त्याच्यावरती फ्रंटलाईनने एक फार मोठं सुंदर असं एक अंक प्रसिद्ध केला होता आणि तो नकाशा काढून दाखवलेला आहे की सगळ्यांनी चर्चा करून आणि सगळे कालावधी आणि त्यांनी जी स्तोत्र रचलेली आहेत शंकराचार्यांनी, ती स्तोत्र कुठे रचली, कशी रचली, त्या सगळं अनुमान करत हा त्यांनी प्रवास सांगितलेला आहे. आता तुम्ही कल्पना करा, जो माणूस अशा पद्धतीनं फिरतो आहे संपूर्ण भारत आणि तो आहे केरळचा, आणि तो शेवटी विश्राम कुठे घेतो आहे, योग समाधी कुठे घेतो आहे, तो बद्रीनाथ. उत्तर दक्षिण असा वाद, भाषा कुठली, आज भाषेवरून वाद चालू आहे. शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये स्तोत्र रचली, कन्नडमध्ये नाही रचली, किंवा केरळमध्ये त्यांचं जे मूळ गाव आहे मल्याळममध्ये नाही रचली. तुम्ही ह्या सगळ्या ठिकाणी बघा, कुठेही प्रादेशिकता, भाषा, त्या ठिकाणचे राजे रजवाडे हे सगळं बाजूला ठेवून हा माणूस अखंडपणे फिरतो आहे, सगळ्यांना एकत्र करतो आहे. आणि जे नंतरचं निर्वाण षटक लिहिलेलं आहे ते इतकं अप्रतिम आहे. 6 श्लोकाचं 6 त्याच्यामध्ये चरण हे आहेत फक्त कडे. आणि ते लिहित असताना मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमीर न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. भौतिक पातळीवरच्या सगळ्या गोष्टी सांगत असताना हे मी नाही हे म्हणत म्हणत न च प्राण संज्ञा नवे पंचधातू नवे पंचवायूर नवा पंचधातुर नवा पंचकोश नवाक पाणी पादो न चौपस्त पायुश्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. नमे द्वेष रागो, आता हे मानवी पातळीवरती आलेले शास्त्र बाजूला ठेवून. नमे लोभ मोह मदौ नैव मे नैव मात्सर्य भावम न धर्मो च न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष. धर्मार्थ काम मोक्षही नाकारले, इतकी उच्च स्थिती आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. पुण्य पाप सुख दुःख न मंत्रो न तीर्थो न वेदो न यज्ञ. अहम भोजने नैव भोज्यम न भोक्ता. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा. आज जातीवरून आणि ह्याच्यावरून आपण हे म्हणतोय, आणि तेव्हा 1300 वर्षापूर्वी शंकराचार्य काय सांगतायत शेवटच्या आपल्या श्लोकात निर्वाण षटकात. न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा. पिता नैव मे नैव माता न जन्मा न बंधुर न मित्रम गुरुर नैव शिष्य चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. बंधू म्हणजे जन्मा मिळतो, पण पुढचा संदर्भ मित्राचा आहे. तो मला ह्यासाठी वेगळा आणि फार जवळचा असा वाटला. गुरुच्या आधी त्यांनी मित्राचा उल्लेख केलेला आहे. गुरु आणि गुरुच्या नंतर शिष्य हा क्रम आपण समजू शकतो. आपला गुरु आणि नंतर आपण मोठं झाल्यावर गुरुच्या पदी बसल्याच्या नंतर शिष्य. पण त्यांनी त्याच्या आधी मित्राचा उल्लेख केलेला. न बंधुर न मित्रम गुरुर नैव शिष्यम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी. सगळीकडे पसरलेलो आहे. निर्गुण निराकाराच्या बद्दल जे बोलतात ना, किंवा इस्लामचं मूलतत्व जे निर्गुण निराकार सांगतात, आपल्याकडं कबीरासारखे निर्गुणपंथी सांगतात, त्याचा सगळा अर्थ ह्या 2 ओळीत आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंधश.
चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हा माणूस आजच्या काळाला सुद्धा किती काय म्हणता येईल त्याला, म्हणजे त्याचा संदर्भ अजूनही किती ताजा आहे. आज जेव्हा आपण ह्या नवीन काळामध्ये, आधुनिक काळामध्ये जेव्हा चर्चा करतो आहोत या सगळ्याची, संपूर्ण भारत कसा एक आहे, आत्ताच आपल्याला लोकसभेच्या मतदारसंघाच्या आम्ही सगळी वेगवेगळी चर्चा करतोय. आणि त्या काळात हा माणूस अखंड भारतामध्ये फिरून सगळ्यांना एक करतो आहे, एका सूत्रात बांधतो. एका सनातन सूत्राचं जे धागे वळतात आणि त्याचे ते असं पक्का, म्हणजे धागे चरख्यावरती हे केल्याच्या नंतर त्याचा असा पक्का धागा तयार होतो पीळ देऊन. तशा पद्धतीनं सनातन परंपरेमधले सगळ्या वेगवेगळ्या विचारधारा, शैव, वैष्णव, परकीयातून धार्मिक होणारे आक्रमण म्हणण्याच्या पेक्षा शिरकाव, आणि ह्या सगळ्याला एकत्र करून त्याचा धागा विणून त्याला पीळ देऊन, त्याला ताण देऊन अप्रतिम असे सनातन हे जे वस्त्र विणायला घेतलेलं आहे शंकराचार्यांनी, त्यांच्यावरची ही उसंतवाणी. शंकराचार्यांची आज आठवण, जयंती स्मरण ऊर्जावान. चारही दिशांना दिले चार धाम, मनाला विश्राम भक्तजना. शैव वैष्णवांचा मिटवून वाद, एकतेची साध सनातन. रचिली अष्टके पवित्र ती स्तोत्रे, शांतविली गात्रे सामान्यांची. भरत खंडास दिली नवी दिशा, धर्म श्रद्धा आशा जागविली. महायोगी ऐसा जिंके वाक युद्ध, प्रच्छन्न जो बुद्ध ओळखावा. आचार्यांचा ठसा उमटला खोल, धर्माला ये ओल कांत म्हणे, धर्माला ये ओल कांत म्हणे. शंकराचार्यांची अतिशय सुंदर अशी अष्टक आहेत. त्याच्यातलं नर्मदा अष्टक जे आहे, नद्यांवरची अष्टक आहे, देवतेंची अष्टक आहेत. आपल्यासाठी तर पांडुरंग अष्टक ज्याला आपण म्हणतो ते आहे. सबिंदू सिंधू सुखलत तरंग रंग भंजितम, द्विषत्सु पाप जात जात कारी वारी संयुतम. कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदेचा अष्टक आहे. तुम्ही कधी महेश्वरला गेलेला असाल तर तुम्ही त्या काठावरती बसून संथ वाहणाऱ्या नर्मदेला, कारण थोड्या अंतरावरती पलीकडे तिचं विक्राळ रूप आहे पण अलीकडे ती शांत आहे. आणि हे जे अप्रतिम असं नर्मदा अष्टक आहे, कुठं देवाचा संदर्भ, सगळं बाजूला ठेवा आणि ज्या पद्धतीची मनाला शांती लाभती, त्याच्यामुळे ह्या माणसाने त्या काळात सर्वसामान्य लोकांच्या मनातली भावना जशी देवदेवतेच्या बाबतीमध्ये, किंवा हे जे निर्माण करणारा कोण आहे आणि तो प्रत्येकाच्या ठावी आहे म्हणून शिवोहम शिवोहम जे म्हणलेलं आहे. आणि निसर्गाचं जे अप्रतिम गोड असं रूप आहे, त्यांना ते स्वतःला नर्मदेचं अष्टक लिहित असताना महेश्वरला त्याचं साक्षात्कार झाला. आणि आपण आजही त्यांचे शब्द असे बिंदू सिंधू सखलत तरंग भंग रंजितम, आणि ती जी चाल दिलेली संथ वाहणाऱ्या पाण्याची चाल आहे, द्विषत्सु पाप जात जात कारी वारी संयुतम. कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. शंकराचार्यांची अष्टक मनोभावे आज जरी म्हणली, त्याच्यातला ज्याला कोणाला धर्मभोळेपणा नकोय तो बाजूला ठेवा. भाषा म्हणून बघा, निसर्गाच्या बाबतीतला साक्षात्कार म्हणून बघा. आणि इतके वर्ष टिकलेले सर्वसामान्य लोकांच्या मनातली भावना इतके कडवट होते, आताचे लोक कडवट होऊन बसलेले आहेत. तर तेव्हा शंकराचार्य की ज्यांना त्यांच्या आईचा अंत्यविधी करण्यासाठी तेव्हाच्या तत्कालीन ब्राह्मणांनी नकार दिला. दंतकथा अशी सांगते आहे की ते म्हणाले, तू संन्यासी आहेस, तू कसं काय करणार? ते म्हणे, ते सगळं बाजूला, माझी आई आहे आणि मी तिला वचन दिलेलं आहे की अंत्यसंस्काराच्या वेळेस मी ग्रहणी करेल. दुसऱ्या कोणीही केलं नाही तर त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या आईचे सगळे असे तुकडे केले, ते एका पोत्यामध्ये भरले उचलून न्यायचं म्हणून, आणि मग तिचा अंत्यविधी केला. तेव्हा सगळं शास्त्र त्यांनी बाजूला ठेवलं. क्रांतिकारी, प्रच्छन्न बुद्ध असा जो शब्द त्याच्यासाठी आम्ही वापरलेला आहे की तो क्रांतिकारी पण होता. जेव्हा त्याला परंपरा नीट कळत होती तेव्हा कुठे परंपरा थांबायची आहे आणि सर्वसामान्य भावना जी आहे, माणुसकीची जी भावना आहे आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळेसची, ती पण कशी समोर ठेवायची. शंकराचार्यांकडं वेगळ्या दृष्टीनं बघायची गरज आहे. आद्य शंकराचार्यांना विनम्र अभिवादन. स्वधर्म जागृतीचा